गुड मॉर्निंग गाईज. चहा प्यायला या. सकाळ सकाळ चहा प्यायचं चाललंय बघा. अदितीचं टोस्ट पण आहे ना. कम फॉर द ब्रेकफास्ट. मी आता जस्ट मम्मीचा ब्लॉग पोस्ट केलाय. सगळं कालपासून करते, आत्ताशी झालं. पोस्टच नव्हता होत माझा ब्लॉग. शेवटी माझ्याकडेच लागते सर्वांना. हो तर मेकअप चाललाय. मेकअप माझे डोळे जळायला लागले रे. त्यातनं पाणी आलं मला. लिपस्टिक Makeup च संपत नाही यांचं. मम्मीची. मला किती आहे. मम्मा तू परत घेतली ना माझी ती लिपस्टिक थोडीशी. कुठली लिपस्टिक? ही ठेव माझी लिपस्टिक. अरे मला ह्याच्यासाठी पाहिजे, ब्लश साठी. मग मागव माझी ढापली ना ब्लश साठी. कोणी? म्हणून कुठली वाली? Zudio. काल बोलली की मॅट आहे ना. ही थोडीशी क्रीमी आहे. म्हणून जास्त. ही मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केली होती. ब्लिंकिट वर भेटतात. पण ही तुटलेलीच आली मला. अशीच तुटलेली आली. मी कंप्लेंट पण केली पण काय परत रिटर्न नाही केली त्या लोकांनी. तुटलेली आणि अशी मला वाटतं लोकांनी यूज केली असेल. कमी होतं त्यात लिपस्टिक आणि एकदम तुटलेलं वरचं असंच. कधी कधी ब्लिंकिट वरून असंच येतं. कधी कधी म्हणून त्यापेक्षा ना कधी पण लिपस्टिक विकतच घ्यायची त्यांच्या आउटलेट वरून. आता मला समजत नाही मी काय करू. लिपस्टिक कशी तो मी बनवते फोडणीचा भात. ऐशू पण मला हेल्प करते थोडंसं. सगळे कपडे काढायला मदत करते की मम्मी हे फेक ते फेक. खूप झालेत कपडे जे आपण नाही घालत आहे ते काढून टाक. हो आता ऐशू चालली क्लासेसला. ती कॉफी पिते. फोन बंद कर. एक्झाम आता चालू होती. अभ्यास करायचा आहे. अभ्यासावर लक्ष दे. समजलीस? नुसता फोन 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 सारा दिवस. भांडी घासून जेवण वगैरे बनवलं. कपडे वगैरे धुतलेले सगळे कारण का माझी वॉशिंग मशीन जी आहे खराब झाली आहे. आणि मी आज किती दिवस झाले हातानेच कपडे धुते. बाई मी खूप जणांना सांगितलं की मला कपडे धुण्यासाठी बाई बघा पण कुठेच नाही मिळत आहे. सो किती दिवस माझी अशी हालत खराब झाली आहे ना. घरातलं काम बाहेरचं जेवणाचं सगळं फक्त का गोंधळ झालेला आहे ना. खूप टायर्ड आणि थकायला होतं मला. त्या कपड्यांचा तर एवढा राडा होऊन जातो ना. होतच नाही आणि बाई कोण भेटत पण नाही आहे कपडे धुवायला. फायनली कोण भेटेल तर बरं होईल. आता चहा ठेवला आहे बनवायला. तर मोनू अजून झोपली आहे. चहा प्यायला आहे. चहा आणि अरबी फ्राय सुद्धा करायची तिच्यासाठी. ऐशू आल्याच्या नंतर ऐशूला आलू पराठे बनवायचे आहेत. ती सांगून गेली मला काहीतरी मस्त टेस्टी बनव मम्मी जेवायला काहीतरी खाण्यासाठी. सो ती क्लासेसवरून येईल 8-8:30 तिच्यासाठी मी आलूचा पराठा आणि अरबी फ्राय करणार आहे. सो तुम्ही पण या खायला. गाईज मी आता शूट माझं डन झालं. जस्ट मी घरामध्येच माझं काम वगैरे झाल्याच्या नंतर थोडासा मेकअप केला आणि शूट केलं. मी बाहेर गॅलरीमध्ये थोडंसं शूट केला आणि मोनू पण आहे. शी इज टॉकिंग विथ हर फ्रेंड्स. तिची फ्रेंड बिर्याणी आणते. काय आणते? पुलाव व्हेज पुलाव आणते. माझं सर्व झालं. हो माझ्या टायमाला जेव्हा मी टीनेजमध्ये होती तर मला खूप मॉडेलिंगचं क्रेज होतं त्या टायमाला. त्या टायमाला सोशल मीडिया नव्हतं आणि घरामध्ये एवढं सगळं आपलं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड असं आपलं मराठी कल्चर. सो मॉडेलिंग बोललं तर सगळेजण अरे हे काय असं. पण मला खूप क्रेज होतं. मी रात्री 12-1 वाजेपर्यंत फॅशन टी व्ही बघायची. मग माझी आई मला बोलायची झोप राणी झोप. आणि माझ्या आईकडचं नाव माझं आहे राणी नाव आहे माझं. सो राणी झोप. मी झोपायचीच नाही मॉडेलिंगचं बघत बसायची. पण त्या टायमाला नाही झालं. सो मी आता माझं जे स्वप्न आहे मला जी आवड होती ते मी आता करते. नंतर नाही पहिला वेळ नाही मिळाला. सो आता आहे खूप आवडतं. सो म्हणून आता उठली आहे बघा. अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही मला असे कमेंट्स येतात की तुमचे हस्बंड नाही आहे तुम्हाला सोडून दिलं का. सोडून दिलं म्हणजे काय असतं सोडून दिलं.
अरे प्रत्येकाची आपापली लाईफ आहे. माझ्या लाईफमध्ये मी खूप त्रास काढला आहे पहिला. सो काही कारणं आहेत जेणेकरून मी आता माझ्या मुलांना घेऊन मी वेगळी राहते. मी स्वतःचं रेंटचं रूम घेतलं आहे माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती. मी स्वतः जॉबला जाते, मी अर्निंग करते, मी माझे एक्सपेन्सेस मी स्वतः करते. हे असं दुसऱ्यांना असं वाटतं की एकटी राहते, सोडून दिलं हे असं ऐकूनच खूप हे होतं. आणि मला काय हे माझ्यासाठी नवीन नाही आहे की जॉबला जाणं, मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं. हे मी खूप वर्षापासून करत आली आहे. जेव्हा जे पप्पा होते तेव्हा पण मी जॉब करत होते, घरात मुलांना सांभाळत होते. इवन मी माझ्या हस्बंडलासुद्धा सांभाळत होती, मुलांनासुद्धा सांभाळत होते. तर माझ्यासाठी हे नवीन नाही आहे की जॉबला जाणं, घर सांभाळणं, एकटी राहते. माझ्यासाठी काहीच नवीन आहे. मला खूप सवय आहे काम करण्याची आणि मी जॉब करते. मी हॅप्पी आहे माझ्या लाईफमध्ये. मला काही त्रास नाही आहे. त्यांना आता काय सांगेल बच्चा, ते लोक नाही समजणार, ते लोक हेच सगळं बोलणार. सो मग मोनूचा खर्च, आधी तिची फीज वगैरे मी स्वतः सगळं करते पहिल्यापासून. माझ्यासाठी नवीन काहीच नाही आहे की मी हे सगळं जॉब करते, एकटी राहते वगैरे. आधी ती लहान असल्यापासूनच मी जॉबला जाते. मी आणि इवन हिच्या पप्पांना, मुलांना, सगळ्यांना मी एकटी सांभाळायची. तर मला काहीच असं वाटत नाही आहे की मी एकटी करते. सो बी स्ट्रॉंग. आणि प्रत्येक लेडीला स्वतःचा खर्च, स्वतःच्या जिम्मेदारी ही कळतात आणि त्यांनी स्वतःच्या जिम्मेदारी निभावल्याच पाहिजेत, न रडता. हे कोण असतं ना असं की माझा नवरा नाही, आता मी काय करू, असं हे सगळं काहीच नाही. आपण जर करायला लागलो ना आपल्याला काहीच वाटत नाही. जे पण प्रॉब्लेम आहे एकदम हसत हसत तुम्ही पुढे जावा लाईफमध्ये. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि तुमची लाईफ बेस्ट आहे. बघा माझी फेवरेट आहे अरबी, हे मम्मीला माहिती काय आहे. करणार आता मस्त. हे मम्मीला माहिती आहे म्हणून मम्मी बनवते. आता बनवते थोडासा आलूचा पराठा आयशूसाठी. ती आता येईल ना. माझ्यासाठी नाही बनवत आहे, म्हणजे तिच्यासाठी बनवते. तू बनवते, तू पण खा ना. अय्या, म्हणजे तिच्यासाठी बनवते पण मी पण खाऊ. मग तुला बोली थांब आता जाऊ. आता मी तुझा ब्लॉग शूट नाही करणार बाय. मैत्रीण येते आता तर मी तुला मला बोलली वॉफल जाऊ. खायला जायचंय. वॉफल वॉफल खायला चालली. कसला वॉफल खाते? वॉफल माझा फेव आहे, फेव. आयशूला घेऊन ये ना माझ्याकडे. का आता का तिला आवडतं ना. हट आणणारच नाही तुझ्या आयशूला. लवकर ये जेवायला घरात. हा अरबी बनवली आहे तर मी लवकर येईन. चल तर बाय. बाहेरचं खादीचं खाशील. मी काय बोलू माझ्या मम्मीला, मला समजत नाहीये. काय माझी मम्मी बघा जरा काय बनवते. वाव, माझी फेवरेट. हे काय केलंय? तुझ्यासाठी गरमागरम बनवते. येशू साठी बनवते. इतना प्यार, इतना प्यार मुझसे है. हे बघा आयशू आले ट्युशनवरून, क्लासेसवरून. आयशू क्लासेसवरून आली आणि ही मांजर ऐश्वर्याची वाट बघत होती. ही ना रोज येते. ही ग्राउंड फ्लोअरला राहते ॲक्च्युली, पण ही थर्ड फ्लोअरवरती येते ऐश्वर्यासाठी आणि दरवाजावर येऊन बोलते म्याव म्याव करत असते सारखी. तिचं कॅट फूड आणून ठेवलंय ना ऐश्वर्याने म्हणून. तर आता ती क्लासेसला गेली होती तर ती आली परत, पण घरात ती नव्हती. मला नाही माहिती बघ. सो ती म्याव म्याव करते. आयशू मला सांगून गेली होती मम्मी तिला ना ती आली तर तिला फूड दे तिला खायला. तर पण मी मला भीती वाटते मांजरींची. तर मी दरवाजा हळूच खोलला, बघते तर हिला मी आता देऊ कशी हिला फूड. सो मी वेट करत होते. मी थांब तुला वाट बघावी लागेल ऐश्वर्याची, ऐश्वर्या येऊच तवर. मग ऐशूला कॉल करते, ऐशू लवकर ये लवकर ये. सो ऐशू आली 10 मिनिटात आणि मग कॅटला फूड दिलं तिने ऐश्वर्याने आल्या बरोबर. सो ती बसून तिच्यासाठी खेळत राहील. जिथे पण जाते ना ऐश्वर्या कॅट येतात तिच्याकडे लगेच रस्त्यावरती. ऐशू हे काय का पडलंय? तू नेहमी अशी पाणीच सांडत असतेस का? तुझ्या हातामध्ये जीवच नसतो. बघा तेव्हा काय ना काय पाडतच असते. पाणी पाड हे ते. एकदा ऐश्वर्या लहान होती ना त्या जोगेश्वरीला आम्ही गेलो होतो तर तिकडे एक छोटंसं डॉगचं पिल्लू होतं. ते ती घरी घेऊन आली उचलून आणि त्याला 3-4 दिवस स्वतःकडे ठेवलं आणि नंतर मग जाऊन परत तिकडे देऊन आली तिच्या मम्मीकडे. कुठे? इस्माईल कॉलेजच्या इथे, जोगेश्वरी स्टेशनच्या इथे. सो ती खूप ॲनिमल लवर आहे. लहानपणापासूनच अशी तिला चालता पण येत नव्हतं तेव्हा ती अशी पिल्लं उचलून घरी घेऊन यायची चिखलात मातीतून. ऐशूला खूप आवडते. ऐशूला, मोनू, अदितीला, मला, म्हणजे सगळ्यांची फेवरेट आहे ही अरबी. घे. तुला आवडतं नाही? हा. सो तू क्लासेस वरून आल्याच.
हे चॉकलेट भरून टाकलं. अजून टाका, अजून टाका, अजून पैसे घ्या, अजून टाका. हा एवढं चॉकलेट पण थोडं मग. हा मिल्क चॉकलेट आहे, हा डार्क चॉकलेट. तुला डार्क चॉकलेट आवडतं ना? हा मला डार्क चॉकलेट आवडते. अच्छा हा. आणि मला होणार आहे. डायबिटीज. लई गोड काय लागतं हिला. आईस्क्रीम, चॉकलेट, वॉफल्स, काय ना काय चालूच असतं आमचं. पप्पाने काय लोडेड करून टाकलं याला. हम्म. अजून टाक, अजून. अच्छा. आयुष्य बघा कशी वाटते, काजोल सारखी वाटायला लागली आहे. कुछ कुछ होता है मधली अंजली. अंजली 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 तुमने न जाने क्या मम्मा यार. सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे न सोता है. कॉमेडी करत होती. आता आमचं सगळ्यांचं जेवण झालं. आयशू पण जेवली, अदिती जेवली. आता आयशूचा थोडासा अभ्यास आहे बाकी राहिलेला, सो आता आयशू थोडंसं अभ्यासाला बसेल आणि मग झोपून जाईल. सो गुड नाईट गाईज, लव यू.